लघवीमधून स्पर्म लीक होण्याची कारणं काय असतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात की आपल्या लघवीवरून आपलं आरोग्य कसं आहे याबाबत बरंच काही कळून येतं. अनेकदा लघवीच्या बदललेल्या रंगाचा संबंध वेगवेगळ्या समस्यांशी जोडला जातो. काही लोकांमध्ये लघवीसंबंधी एक वेगळीच समस्या बघायला मिळते. काहींची तक्रार असते की लघवी करताना त्यांच्या लघवीतून स्पर्मसुद्धा बाहेर पडतात. असं होत असल्याने अनेकजण घाबरतात. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की लघवीतून पांढरा आणि चिकट पदार्थ निघणं काही कोणत्या आजाराचं लक्षण नाही. पण जर ही समस्या जास्त काळ राहत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. अशात लघवीतून स्पर्म का येतं, ही कोणती समस्या आहे आणि यावर उपाय काय हे पाहूयात. काही हेल्थ एक्सपर्ट सांगतात की 20 ते 30 वयाच्या तरुणांमध्ये लघवीतून स्पर्म येणं एक सामान्य बाब आहे. बऱ्याच लोकांना तर हे माहीतही नसतं की त्यांच्या लघवीतून स्पर्म येत आहे. काही टेस्ट करून याची माहिती मिळवता येऊ शकते. पण हा काही आजार नसतो. मेडिकल भाषेत याला स्पर्मेटोरिया म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणांनी ही समस्या होते. याचं एक मुख्य कारण म्हणजे शरीरात जास्त वीर्य जमा होणे. नंतर हे वीर्य हळूहळू लघवीद्वारे नॅचरल पद्धतीने बाहेर पडतं. यात घाबरण्यासारखं काही नाही. हेल्थ एक्सपर्टनुसार काही केसेसमध्ये लघवीवाटे स्पर्म बाहेर येण्याचं कारण प्रोस्टेट ग्लँडमध्ये सूज किंवा इन्फेक्शन असू शकतं. जर एखाद्या व्यक्तीने सेक्स वर्करसोबत विनाकंडोम संबंध ठेवले तर यामुळे त्याच्या युरेथ्रामध्ये घातक बॅक्टेरिया जाऊ शकतात. या कारणाने प्रोस्टेटमध्ये सूज, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा इतर एखाद्या इन्फेक्शनचा धोका असतो, ज्यामुळे स्पर्म लीक होऊ लागतं. ही समस्या टाळण्यासाठी एक्सपर्टचं स्पष्ट मत आहे की विना प्रोटेक्शन संबंध ठेवू नका. तरी सुद्धा काही समस्या झाली तर डॉक्टरांना भेटा. एक्सपर्ट सांगतात की 35 ते 40 वयानंतर शरीरात स्पर्मचं प्रोडक्शन कमी होतं आणि त्यानंतर लघवीतून स्पर्म येत नाही. अशात तर आपण तरुण असाल आणि सेक्शुअली ॲक्टिव्ह नसाल तर आपल्याला लघवीतून स्पर्म येण्याची समस्या होऊ शकते. याला घाबरण्याची गरज नाही, कारण हा काही आजार नाही. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. जर समस्या जास्त असेल, नियमित होत असेल तर डॉक्टरांना भेटून टेस्ट करून घ्या.